नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, उद्या गुरुवारी 23 एप्रिलला गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि वर्षातील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे. आता ह्या योगाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहेच. या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आवर्जून सेवा करत असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी अतिउच्च कोटीची अशी 12 फुलवातींची सेवा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो तुम्ही पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला या गुरुवारच्या दिवशी कापूरसोबत संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू प्रज्वलित करायची आहे, ज्यामुळे घरात माता लक्ष्मीचं आगमन होईलच. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि जर का घरात आपल्या काही नकारात्मक ऊर्जा असेल, अलक्ष्मी असेल, इडापिडा असेल, काही वाईट बाधा असतील किंवा वास्तुदोष असतील तर हे निघून जाण्यास मदत होईल. प्रत्येक विशिष्ट दिवशी, विशिष्ट दिवसाला, त्याचप्रमाणे येणाऱ्या तिथीला अधिक महत्त्व असतं आणि हा योग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ह्या योगावर आपण सोने, चांदी यांची खरेदी करत असतो, नवीन व्यवसायाची सुरुवात करत असतो. हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आपण आपल्याला जरी काही करणं शक्य झालं नाही तर किमान अगदी साधा आणि सोपा घरातच असलेल्या वस्तूंचा हा छोटासा उपाय आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचं आहे. बघा, बऱ्याच अडचणी आपल्या जीवनात येत असतात. आपलं हातात आलेलं काम देखील काही अडचणींमुळे निघून जात असतं. काही कामे आपल्या घरात साठून असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत नसतं आणि ही ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला वेळोवेळी घराच्या बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे घराला नजर लागत असते. त्याचप्रमाणे घरांना इतरांची, शेजारच्यांची नजर लागत असते. घरातील मुलांना, बाळांना, व्यक्तींना देखील इतरांची, शेजार पाजारच्यांची किंवा बाहेरची नजरबाधा होत असते. साधं कोणी जरी म्हटलं ना, अरे बापरे त्याची किती प्रगती होत आहे, अरे बापरे त्याच्याकडे किती पैसा येत आहे, तरी आपल्याला त्याची नजर लागत असते आणि ही लागलेली नजर वेळोवेळी काढणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण करू त्यावेळेस आपल्या घरात असलेली सर्व काही बाधा निघून गेली तरच आपली प्रगती होत राहील, आर्थिक अडचणी कमी होतील. तर उपाय काय करायचा? आता हा उपाय संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात. उपाय करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या दरवाजा, खिडक्या, दार जे काही असेल ते उघडं ठेवायचं आहे. आपल्याला संध्याकाळच्या वेळेला घरात दिवाबत्ती करायची आहे. धूपदीप प्रज्वलित करून घ्या. तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती किंवा धूप तुम्ही जे पण काही लावत असेल ते आवर्जून लावा. मुख्य दरवाजाच्या बाहेर शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. बघा, मातीच्या पंतीत आपण जर का उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात. उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही. आपलं मन हे स्वच्छ, शांत ठेवायला पाहिजे. अगदी श्रद्धेने आपण उपाय करायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला ह्या उपायासाठी 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा तुमच्या घरात जो पण कापूर असेल त्याच्या वड्या घ्या. शक्यतो आपण जे काही उपाय करत असाल त्यासाठी भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे. कारण बघा, आपल्या घराची प्रगती, मुलांची प्रगती, त्यांच्या कामातील, शिक्षणातील अडथळे दूर करायचे असतील तर आपल्याला ह्या प्रभावी असलेल्याच वस्तू वापरायच्या आहे. त्यानंतर अखंड फूल असलेल्या 5 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. जास्तीच्या काही वस्तू आपल्याला लागणार नाही. अगदी घरात असलेल्या वस्तूच वापरून आपण हा उपाय करायचा आहे. प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही याच पद्धतीने हा उपाय संध्याकाळी तुम्ही हा करू शकतात. त्यानंतर बघा, आपल्याला जर का तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर एखादी 2 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे टाका आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्याच घरात काळे तीळ असतील. थोडेसे हातात काळे तीळ घ्यायचे आहे आणि घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यांच्यावरून आपल्याला हे तीळ 5 किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ देखील आपल्याला ह्या पंथीमध्ये टाकायचे आहे. आता ही पंथी आपल्याला घराच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला ठेवायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा कुलदेवीचा तुम्ही जप करा किंवा तुमचे जे काही विशिष्ट गुरु असतील त्यांचा तुम्ही जप करायचा आहे. आता हे संपूर्ण जळून झाल्यानंतर आपल्याला खाली जे काही राहिलेलं असेल ते आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे.
पहा, कापरामध्ये घरातील वाईट बाधा, वाईट विषाणू खेचून घेण्याची ताकद असते. नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. लवंगाचा वास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. यामुळे आपल्या घरात पैशाची आवक वाढते. तर अत्यंत प्रभावी असा छोटासा उपाय आहे. आपण आवर्जून आपल्या घरात हा उपाय करावा. धन्यवाद.